जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. प्रभू श्रीरामचंद्र आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्यावर एकदम घाणेरड्या भाषेमध्ये टिप्पणी करणारा विकृत मनोवृत्तीचा ज्ञानेश महाराज, ज्या हिंदू वीरांनी आणि ज्या माता भगिनींनी त्याला जाब विचारून माफी मागायला लावली, ती माफी मागितल्यानंतर जे मी कायमस्वरूपी म्हणत असतो, की अशा मी ज्याला झुंडशाही म्हणतो आणि ज्या झुंडशाहीचा मी कायमस्वरूपी विरोध करत असतो. मी नेहमी माझ्या वक्तव्यांमध्ये म्हटलेलं आहे, की इथे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्त होण्याचा अधिकार आहे, स्वतःची मतं मांडण्याचा अधिकार आहे. ती मतं पटली नाही, तर त्या मतांचं खंडन करण्याचा अधिकार आहे. आणि अशा पद्धतीच्या मारहाणीचा मी किंवा ही मारहाण नव्हती, ही माफी मागायला लावण्याचा मी कायमस्वरूपी विरोध करत असतो. तरीसुद्धा मी हे सुद्धा सांगितलेलं आहे, की अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सुद्धा शासनाने, प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने काही प्रयत्न केले पाहिजेत. यावरही मी बोललेलो आहे, भाष्य केलं आहे. हे जे प्रकरण घडलेलं आहे, इथे त्या ज्ञानेश महाराजला ज्या हिंदू वीरांनी माफी मागायला लावली, त्यांचं मी अभिनंदनच करतो. ते अभिनंदन मी शास्त्राच्या आधारे करतो. जगद्गुरू तुकोबारायांचे प्रमाण आहेत. काय म्हणतात तुकोबाराय? मी नेहमी सांगत असतो, की तुका म्हणे नाही संतांची मर्यादा, निंदे तोची निंदा मायच बघ. त्यानंतर जगद्गुरू तुकोबारायांचे प्रमाण आहेत, की ऐके तया करावे ताडणं, पाप नव्हे पुण्य असे फार. तुका म्हणे लिंब दिदल्या वाचुनी, अंतरीचा सीन कैसा जाय. आतमधला शीन घालवायचा असेल, आतमधली कणकण ताप घालवायची असेल, तर त्याला कडुलिंब द्यावं लागतं. त्याच पद्धतीने अशा दुर्जनांना ताडण केल्याने हे अशा लोकांना वठणीवर आणण्याचे पाप नसून त्याचं पुण्य आहे, असं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. जगद्गुरू तुकोबाराय अजूनही एक गोष्ट सांगतात, की भुंकती ते द्यावे भुंको, आपण नये त्याचे शिको. जे भुंकतात त्यांना भुंकू द्यावा, आपण त्यांच्यासारखं शिकू नये. पण त्याच्या पुढेही ते म्हणतात, की तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडणाचे. पण त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, की अशांना फटके देणे, अशांना झोडपून काढणे, त्याचं सुद्धा पाप नाही. इथे भरपूर प्रमाण आहे शास्त्राची, की संत निंदा झाली असता, कोणी आडमार्गे गेला असता, कोणी तुमच्या धर्मावर टीका केली असता, धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी, हे सुद्धा जगद्गुरू तुकोबारायांचं प्रमाण आहे. असे कित्येक प्रमाण आहेत, की ज्यामध्ये तुकोबाराय अशा लोकांना ताडण करण्याचा उपदेश देतात. पण आता तुम्ही म्हणाल, की बाबा पाटील हे काही हा तो काळ नाही आहे 400 वर्षापूर्वीचा. हे आता आपण स्वतंत्र झालो आहोत, आपण लोकशाहीत आहोत. आता राजेशाही नाही आहे, तुम्हाला शस्त्र उचलण्याची, ताडण करण्याची आवश्यकता नाही आहे. तर 100% बरोबर आहे. आणि आमची इच्छा सुद्धा नाही. माझी व्यक्तिगत अशी इच्छा नाही, की कोणी कोणाला जाऊन जाब विचारावा, माफी मागायला लावावी, असं होऊच नाही. कायद्याच्या दृष्टीने जर का आपण विचार केला, तर ज्यावेळी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांवर टीका झाली, तेव्हा कित्येक जणांच्या घरात घुसून त्यांना मारहाण झाली. त्यांच्याकडून अशा पद्धतीने माफी मागून घेतली गेली. मध्यंतरी ते जैन आणि मारवाड्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी एक गाणं म्हटलं आणि त्यांना त्याचं तोंड रंगवलं, काळं फासलं, त्यांना मारहाण केली. तो सुद्धा आपण प्रकार बघितला. किंवा अशा पद्धतीचे जे प्रकार होतात, की उद्देश काय होतं बोलण्याच्या मागं, इंटेन्शन काय होतं? इंटेन्शनली कोणी कोणाचा अपमान केलेला आहे का? की आम्हाला फक्त सॉफ्ट टार्गेट दिसलंय. मी मान्य करतो, की कुठे आपल्या भावना दुखावल्या जातात. पण प्रत्येक ठिकाणी आपला समभाव असला पाहिजे, हे मी नेहमी सांगतो, की ठीक आहे, ह्या जैन मारवाड्यांनी, गुजरात्यांनी तुमच्या भावना दुखावल्या, तुम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासलं आणि तुमची मर्दुमकी दाखवली. पण अख्खं पुस्तक लिहिलंय विनोद अनावृतने, शिवाजीचे उदात्तीकरण नावाचं. किंवा जितेंद्र आव्हाडांनी जे म्हटलं, की औरंगजेब किंवा अफजल खान नसता तर शिवाजी महाराज असते का? तर वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला अपमान वाटत नाही, किंवा बोलणारे बलाढ्य आहेत, त्यामुळे आमची तिथे हिंमत होत नाही. म्हणून हे ताडण करण्याचा हा जो प्रकार आहे, हा केवळ सॉफ्ट टार्गेट बघूनच केला जातो. हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या देशामध्ये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हे ताडण का करावं लागतंय? ज्ञानेश महाराज सॉफ्ट टार्गेट नाहीये. म्हणून मी त्यांना हिंदू वीर का संबोधतोय, की ज्याच्या मागे पवार साहेबांचा बॅकअप आहे. पवार साहेब तिथं स्टेजवर बसलेले आहेत. तो काही सॉफ्ट टार्गेट नाहीये. तो काही सिंधी, गुजराती, मारवाडी नाही आहेत महाराष्ट्रात राहणार. त्याच्यामुळे किंवा ब्राह्मण नाहीये, जे सगळ्यात सॉफ्ट टार्गेट आहे. तर आपण जेव्हा अशा पद्धतीची ॲक्शन घेतो, मला इथं याच्यासाठी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की पोलिसांनी स्वतःहून ज्या गोष्टी करायला पाहिजेत, सुमोटो ॲक्शन ज्याला म्हणतो आपण, ते ज्या घ्यायला पाहिजेत आणि कशा अंतर्गत? तर ईशनिंदेच्या कायद्याअंतर्गत. ईशनिंदा, ईश्वराची निंदा हा जो कायदा आहे कलम 295, त्याच्या अंतर्गत पोलिसांनी काही कारवाया करायला पाहिजेत. त्या कारवायांमध्ये सुद्धा हा भाग येतो, की बाबा जिथे-जिथे तुमच्या देवी-देवतांची विटंबना होते, टीका-टिप्पणी केली जाते, तिथे हजर असलेल्या तुमच्या पोलीस शिपायाच्याच द्वारे तुम्ही एखादा गुन्हा त्याच्यावर नोंदवून घेतला पाहिजे, कोणाचीही वाट न बघता भविष्यातल्या अशा घटना टाळण्यासाठी. हा कायदा कशासाठी बनवला गेलेला आहे? हा कायदा का अस्तित्वात आलेला आहे? कलम 295 अंतर्गत का कारवाई केली जाते? कलम 153 अंतर्गत का कारवाई केली जाते? पोलिसांनी स्वतःचे काम टाळूपणा जर का टाळला, जबाबदाऱ्या जर का टाळणं बंद केल्या, तर आपल्याला अशा पद्धतीच्या घटना आवर्ता येतील. वेळीच अशा पद्धतीच्या घटनांना आपल्याला थांबवता येईल, थोपवता येईल.
समस्या अशी आहे की जी लोक पोलीस स्टेशनचा आधार घेण्यासाठी प्रयत्न करतात, ज्ञानेश महाराजच्या विरोधात लोक पोलीस स्टेशनमध्ये गेले असं तुम्हाला वाटते का? पोलिसांची जी कायमस्वरूपी टाळाटाळीची भूमिका असते त्याचा आम्हाला खूप चांगला अनुभव आहे. सावरकरांच्या बद्दल आणि हिंदू स्त्रियांच्या बद्दल अत्यंत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा त्या पोलिसाच्या त्या तिथल्या त्या ठाणेदारासोबतची माझी चर्चा इतकी मजेशीर आणि इतकी गमतीशीर आहे. फोनवर आमचं बोलणं झालं. माझे मित्र तिथे गेले होते आणि त्यांनी मला फोन लावून दिला. तेव्हा पोलिसांनी इतकी बेजबाबदारपणाची, इतकी टाळाटाळीची भूमिका तिथे घेतलेली आहे. तुम्हाला सांगतो, की बाबा सावरकरांचा अपमान, तर मग ते काही तो तिथे 295 लागू होत नाही. म्हटलं मग ते हिंदू स्त्रियांचा अपमान केला. नाही, मग ते आपल्याला त्याच्यासाठी स्त्रिया तिथं तुम्हाला फिर्यादी लागतील. सावरकरांचं तुमच्या घरातलं त्या तुम्हाला कोणतरी फिर्यादी लागेल. भयंकर टाळाटाळीची भूमिका. मी त्यांना तशा कित्येक घटना सांगितल्या, की बाबा तुम्ही कुठे-कुठे 295 लावलेली आहे. तिकडे मराठवाड्यामध्ये आमच्या एका कार्यकर्त्यावर 295 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. कारण की तिथे सिंदखेड राजाला जेव्हा लावण्या झाल्या, माँ जिजाऊंच्या जन्मोत्सवाला लावण्या झाल्या, बाया नाचवण्याचा कार्यक्रम झाला. त्याचा निषेध याने नोंदवला होता पुरुषोत्तम खेडेकरांचं नाव घेऊन. तर त्याच्यावर 295 अंतर्गत पोलिसांनी कारवाई केली. काय संबंध आहे? कोणीतरी झुंड आली तुमच्या इथं तुम्हाला कारवाई करायला भाग पाडते. तुम्ही कुठली कलम टाकाल तिथून कशी कारवाई कराल? मिलिंद भाऊ एकबोटेंवर मध्यंतरी गुन्हा दाखल झाला होता. कोंढव्यामध्ये अनधिकृत हज हाऊसच्या विरोधात त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल. अनधिकृत हज हाऊसच्या विरोधात वक्तव्य केलं, त्यांच्यावर 15 कलमा टाकल्या पोलिसांनी. काय संबंध आहे? किंवा असे मी कित्येक तुम्हाला हे दाखवतो, की प्रकाश आंबेडकर, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा निषेध नोंदवला एका पोरानं. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला 2 पोरांवर. जवळपास 4 महिने पोरं जेलमध्ये होती. 4 महिने तुरुंगात होती. काय चाललंय? काय भोंगळ कारभार आहे हा? हा मोठा प्रश्न आहे. हिंदुत्ववादी सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे. अरे पण सिस्टम हिंदुत्ववादी नाहीये ना. सिस्टम अशी एका रात्रीत बदलणार नाहीये. हे सिस्टम बदलणं गरजेची आहे आणि हे सिस्टम बदलण्याची वाट लोकं बघू शकत नाहीत. म्हणून अशा पद्धतीची झुंडशाही करावी लागते. हे आपण समजून घेतलं पाहिजे, की हे इंटेन्शनली केलेला गुन्हा आहे. असं अनावधानाने निघून गेलेला आहे, बाबा आम्हाला अपमान करायचा नव्हता, परंपरागत काहीतरी गीतं आम्ही ऐकत आहोत, आम्ही याच्यातून बोललोय, आम्ही त्याच्यासाठी माफी मागितली, तरी सुद्धा आम्ही जाऊन त्यांना झोडपलोय, त्यांना तोंडाला काळं फासलं, याच्यातला तो भाग आहे का? नाही. हा बहाद्दर माफी मागायला तयार नव्हता. याने इंटेन्शनली उद्देशपूर्वक इथे प्रभू रामचंद्रांची बदनामी केलेली आहे. उद्देशपूर्वक लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. उद्देशपूर्वक याने स्वामी समर्थांची बदनामी केलेली आहे. एवढा शेकडो, लाखो, करोडोचा जनसमुदाय आहे, ज्यांचा अनुयायी आहे, ज्यांचा भक्त आहे, त्या लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि हा राजरोसपणे फिरतोय आणि पोलीस त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई करत नाहीत. लोकांची भावना काय असेल? मग अशाचं ताडण करण्यास पुण्य आहे, पाप नाही, हे जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. आम्ही काय करतोय? आम्ही तर धर्मरक्षण करतोय. मग त्याच्यासाठी भले गुन्हे दाखल झाले तर होऊ देत. ही भूमिका, ही भावना सामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होणं खूप साहजिक आहे, खूप सहज आहे. हे ईशनिंदेचा कायदा इतका कठोर पद्धतीनं, हे ब्लास्फेमी ज्याला म्हटलं जातं, इतका कठोर पद्धतीनं राबवला गेला पाहिजे हिंदूंच्या बाबतीत. काही महामूर्ख लोक आहेत आमच्यात सुद्धा, की जे म्हणतात की हा कायदा रद्द झाला पाहिजे. आपल्याला सुद्धा इस्लामची चिकित्सा करता येईल. अल्लाहवर, पैगंबरावर टीका, काही गरज नाही आहे कोणावर टीका करायची. काय संबंध आहे रे तुमचा टीका करण्याचा? स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पायाचं वाकून. केवळ मुसलमानांना शिव्या घालणं म्हणजे हिंदुत्व नाहीये. पहिले स्वधर्म रक्षण करायला आपल्याला शिकलं पाहिजे. आपल्या पोरांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. आपल्या देवी-देवतांची विटंबना झाली पाहिजे, व्हायला नको आणि त्याचं रक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्या देवी-देवतांची विटंबना करणाऱ्यांना तुम्ही हार, फुलं, तुरे वाहताय आणि तुम्हाला काय करायचं तर ते इस्लामची चिकित्सा करत बसायची आहे. काय मूर्खपणा आहे हा? काय नालायकपणा आहे हा? ज्यांनी आतापर्यंत त्याची चिकित्सा केली आहे त्याच्याबद्दल मला काही म्हणणं नाही आहे. त्याच्यात आपले रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मी आलो होतो. पण त्याच्या मागे कारणच होतं, की रामगिरी महाराज केवळ पैगंबरावर टीका त्यांनी केली याच्यातला भाग नाहीये. ते इतरही मुद्द्यांवर सगळ्या बाबतीत बोललेले आहेत आणि त्यांनी कॅल्क्युलेटिव्हली ते, किंवा नुपूर शर्माच्या बाबतीतला विषय नाही आहे. नुपूर शर्मा यांना इन्स्टिगेट केलं गेलं. यांना पेटवून दिलं गेलं, यांना चॅनलाइज केलं त्यांनी, की बाबा त्या अशा पद्धतीनं बोलल्या पाहिजे. त्या रागाच्या भरात ते गोष्ट बोललेल्या आहेत. म्हणजे विषय निघाला, विषयावरून विषय निघाला आणि नंतर त्यांनी ते बोलले. ज्या पद्धतीने अॅट्रॉसिटीसाठी एक ट्रॅप लावला जातो. तुम्हाला इन्स्टिगेट केलं जातं, तुमच्या तोंडून वदवून घेतलं जातं आणि नंतर तुमच्या अॅट्रॉसिटी टाकल्या जाते. मी पोरांना खूपदा सावध केलेलं आहे. आपली बरीचशी पोरं यामध्ये अडकलेली आहेत, लक्षात घ्या. उगाच विनाकारण इन्स्टिगेट होऊन काहीतरी स्टेटमेंट द्यायचं असं करू नका. तर अशा पद्धतीने एखाद्याला त्याच्या तोंडून वधवून घेणे हा भाग वेगळा आहे. पण इथे स्वतःहून तुम्हाला आम्हाला इस्लामची चिकित्सा करायची आहे, आम्हाला इसाई धर्माची चिकित्सा करायची, कशाला करायची आहे तुम्हाला? आणि त्याच्यासाठी आम्हाला ब्लास्फेमीचा कायदा जो आहे तो केवळ हिंदूंच्या संरक्षणासाठी आहे. कारण की कायदाच तुम्हाला वाचू शकते. तुमच्या बुडात तितका दम नाही, तुम्ही प्रत्येकाला असा जाब विचारत फिरू शकत नाही. तुमची सरकार येऊ, सत्ता येऊ आणि हे जाब विचारत फिरणं ही गोष्ट योग्य सुद्धा नाहीये. हे लोकशाहीला सुद्धा मारक आहे आणि हे समाजाच्या संरचनेला सुद्धा मारक आहे. हा नाईलाजास्तव म्हणजे घेतलेला निर्णय आहे आणि नाईलाजास्तव असं करावं लागतंय, कारण की आम्हाला प्रशासनातून तशा पद्धतीचं सहकार्य भेटत नाही, म्हणून केला गेलेला हा उपद्व्याप आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य येऊ नये याच्यासाठी सरकारने, याच्यासाठी प्रशासनाने, याच्यासाठी पोलीस प्रशासनाने कार्यरत असणं गरजेचं आहे. अलीकडे आता देऊळगाव राजामध्ये एक घटना घडली. तिथे एका मुस्लिम मुलाने एक स्टेटस ठेवलं, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत घाण पद्धतीने त्याने अपमान केला. पोरांनी प्रयत्न केले नसतील का, की बाबा आपल्याला जायचं आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये, आणि त्याच्या विरोधात पोलीस काही करत नाहीत. इतक्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. इथे नारायणगाव पोलीस स्टेशनला एक पुण्याजवळ एक घटना घडली होती, की रात्री 11 वाजता मला फोन आला, की बाबा पोलीस केस घेत नाहीत. रामगिरी महाराजांवर असा क्रॉस टाकून
त्याच्यावर लिहिलेलं होतं सर तनसे जुदा. तिथे मी त्यांना कलमा लिहून पाठवल्या, की ह्या कलमाअंतर्गत तिथे हे होतंय, तुम्हाला केस तिथे टाकून घ्यावी लागेल. तुम्ही जीवे मारण्याची धमकी नाही देऊ शकत स्टेटसच्या माध्यमातून. पोलीस ह्या पद्धतीने टाळाटाळीची भूमिका घेतात म्हणून पोरांनी काय केलं देऊळगाव राजाच्या, की तिथे आमचे एक जहाल कार्यकर्ते आहेत अशोक जाधव म्हणून, त्यांनी आणि काही कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे त्या मुलाला आणून त्याला माफी मागायला लावली. आता यामध्ये काय गैर केलं? यामध्ये पोलिसांनी स्वतःहून ॲक्शन घेतली आहे, सुमोटो ॲक्शन घेतली आहे. त्या पोरांवर एफ-आय-आर टाकलेली आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाय आणि ज्या पोरांनी केलाय ती पोरं मोकाट आणि गुन्हे कोणावर ज्यांनी माफी मागायला लावली त्याच्यावर. या अशा पद्धतीचा हा जो भोंगळ कारभार आहे, ह्या भोंगळ कारभारावर हा कारभार बदलला पाहिजे. याच्यासाठी प्रशासकीय दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. याच्यासाठी पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आपल्या समविचारी लोकं म्हणजे राष्ट्रहिताचा निर्णय घेणारी लोकं तिथं असणं गरजेची आहे. असं नाही की तुम्हाला सांगितलंय पकडा हिंदूंची पोरं म्हणजे काही तुमचं नवसाचं बोकड नाहीये. हे त्यांना सांगणारं कोणतरी पाहिजे. त्यांना वठणीवर आणणारं सुद्धा कोणीतरी पाहिजे. गोरक्षकांना ज्या पद्धतीनं वाईट प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते, आता ते बांगर म्हणून एक पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी आई-बहिणीवर आणि प्रभू रामचंद्रांवरून शिवीगाळ केली आमच्या एका गोरक्षकाला. अरे ही काय पद्धत आहे? हं. अशा पद्धतीनं गोरक्षकांना तुम्ही खालची हीन वागणूक तुम्ही देऊ कशी शकता? ते तुमच्या घरी तुमच्या मुली मागायला आलेले आहेत का? गायीचं संरक्षण करतायत, एका प्राण्याचं संरक्षण करतायत. ते मानवतेच्या दृष्टिकोनातून म्हणा, धर्म सोडून द्या. मानवतेच्या दृष्टिकोनातून ते एक चांगलं काम करतायत. पेटा कुत्रे वाचवते त्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान आहे. त्याच्यासाठी तुम्ही त्यांना संरक्षण देता. पण इथे गाय वाचवणाऱ्यांना तुम्ही आई-बहिणीवरून घालून पाडून बोलता, शिवीगाळ करता. हे कितपत योग्य आहे? मुलं हिंदुत्ववादी पोरं, गोरक्षक अशा पद्धतीचा निर्णय का घेतात? त्यांना अशा पद्धतीचे निर्णय का घ्यावे लागतात? याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण की प्रशासन त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत करत नाही. त्यांना फार हीन वागणूक दिल्या जाते. त्यांना फार वाईट वागणूक दिली जाते. मग याचा अर्थ काय आहे? आम्ही आमच्या इष्टांचे अपमान सहन करत राहावे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करत राहावा. आम्ही आमच्या साधू संत महात्म्यांवर असे क्रॉस टाकून सरतनसी युद्धाच्या धमक्या आम्ही सहन करत राहाव्या. आणि हे सगळं आम्ही सहनच करायचं फक्त. थोडंसं काही केलं तर पोलीस जाब विचारणार, अर्ध्या उचलून देणार, खोट्या केसेस टाकणार, सुमोटो ॲक्शन घेणार. अरे समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्र पेरलं की बाबा इथे ॲक्सिडेंट होऊ नये. इतक्या स्वच्छ हेतूने केलेलं काम त्या निलेश यादव नावाच्या तरुणाने, त्याला पोलिसांनी स्वतःहून ॲक्शन घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत अटक केली. अरे हे कुठला कायदा आहे हा? हे कुठली मोगलाई आहे? सर्वात आधी आम्हाला ह्या मानसिकता बदलाव्या लागतील, तेव्हा कुठं जाऊन आमच्या मुलांमध्ये तो कॉन्फिडन्स येईल. उगाच कोणतरी सॉफ्ट टार्गेट दिसतंय, त्याचा उद्देश काय आहे, त्यांनी काय केलंय, कशासाठी केलंय, हे समजून न घेता फक्त मर्दुमकी दाखवण्यासाठी त्यांना झोडपणाऱ्यांना काही किंवा आपल्या चंद्रकांतदादा पाटलांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या तोंडावर शाई फेकणाऱ्याला तुम्ही प्रोटेक्शन देता. तिथे वकिलांची फौज तुम्ही उभी करता आणि जिथे खऱ्या-खुऱ्या हजारो, लाखो, करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, त्यांच्या बाबतीत तुम्ही इतक्या कठोर पद्धतीने निर्णय घेता, की पूर्ण सिस्टीम कुठेतरी बदलली पाहिजे. हे संपूर्ण सिस्टीम बदलणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे जेव्हा जिहादी वृत्तीचे असतात, तेव्हा त्यांच्या तोंडाला काळा फासायची कोणाची मायवाली नसते. तिथे हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोर येतात, जीवाचं रान करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. कित्येक गोरक्षकांवर हल्ले होतात, एवढे घाव आतमध्ये लागतात. कित्येक गोरक्षक आहेत अशा पद्धतीने, कोणाचा कान कापला गेलेला आहे, कोणाचा हात तुटलेला आहे. अशा पद्धतीच्या पोरांना तुम्ही कधी भेटलेला आहात का? हे जर का कायदा आहे गोरक्षणाचा, तर त्या कायद्याची अंमलबजावणी का होत नाहीये? आमच्या तरुणांना रस्त्यावर रक्त वाहायची गरज का पडतीये? हा विचार झाला पाहिजे. शासन आणि प्रशासन केवळ हिंदुत्ववादी असून किंवा सत्तेमध्ये हिंदुत्ववादी सरकार असून काही होणार नाहीये. यांची मानसिकता बदलली पाहिजे. यांना ज्या अकॅडमीमधून हे अधिकारी निघतायत, त्या अकॅडमीमध्येच डाव्या विचारसरणीची लोक घुसून बसलेली आहेत. हे टोटल इकोसिस्टम बदलणं गरजेचं आहे. ते बदलण्याचं काम प्रयत्नपूर्वक आमच्यासारखे लोक करत आहेत. त्यामुळे झुंडशाहीचा विरोधच आहे. पण झुंडशाही करायला भाग पाडू नये, ही सुद्धा आमची एक माफक अपेक्षा आहे. माझे विचार पटत असतील, तुम्हाला वाटत असेल की ही इकोसिस्टम बदलली पाहिजे, तर मला सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.